नमस्कार. दुपारचे 2 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बातम्या आता सविस्तर पाहूयात. मुख्यमंत्री होण्याची क्षमता असलेला नेता राज्यानं गमावला. अजित पवारांवरच्या शोक प्रस्तावादरम्यान मुख्यमंत्री भावूक झाले. अजित पवारांच्या अनेक आठवणींना मुख्यमंत्र्यांनी यावेळी उजाळा दिला. नियोजन केल्याशिवाय न करणारे अजितदादा, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की राजकारणामध्ये खूप विरळ आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर त्यांचा आणि माझा, आमचा दोघांचाही जन्म 22 जुलैचा. दादा माझ्यापेक्षा 11 वर्ष मोठे होते. खऱ्या अर्थानं माझे दादाच होते. सरकार तयार केलं, शपथविधी घेतला. त्याला अनेक लोकांनी पहाटेचा शपथविधी म्हटलं. त्याला पहाटेचा म्हटलं की दादा त्याच्यावर नाराज व्हायचे. दादा म्हणायचे पहाट म्हणजे 6 असतं, ही काही पहाट नाही आहे. आम्ही 9 वाजता शपथ घेतली होती, तो सकाळचा शपथविधी आहे असं नेहमी ते पत्रकारांना सांगायचे. आणि दुर्दैवाने तसंच झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. या अपघाताची बातमी ज्यावेळेस आली त्यावेळेस पहिल्यांदा मनाने असं म्हटलं की ठीक आहे, अपघात झाला असेल, पण अपेक्षा करूया काही झालं नसेल. पण लगेच दुसरी बातमी आली की विमानाची परिस्थिती बघता त्याच्यामध्ये कोणीही त्या ठिकाणी जिवंत असेल असं वाटत नाही. आणि त्यातनं मग पुढच्या गोष्टी आपल्या सर्वांना माहितीच आहेत. खरं म्हणजे अजितदादा हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हतं, तर ते एका पिढीचा आत्मविश्वास होते. मित्र शोकस्तु हृदय मस्तीच दहती. याचा अर्थ असा आहे की लाकूड जळते तेव्हा तो अग्नी केवळ शरीर जाळतो, पण मित्रशोक हा हृदय आणि अस्थिलाही अर्थात आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो. अजितदादांसारख्या एका सच्च्या मित्राचा, सहप्रवासाचा असा मृत्यू होणं ही खरं म्हणजे केवळ राजकीय हानी नाही, तर आपल्या सर्वांच्याच अंतःकरणाला प्रचंड वेदना देणारी अशा प्रकारची बाब आहे.